शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं खासदार राजाभाऊ वाजे यांचा जाहीर सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। काल 78व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक 8 मधील मतदार तसेच शिवसेना सातपूर पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्या वतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा आणि मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आलं। शहरातील नाशिक गंगापूर रोड लगत असलेल्या गुप्ता गार्डन लॉन्स येथे या कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केलं। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की या देशामध्ये सर्वात मोठी लोकशाही समजली जाते आणि आहे आपण मानतो आणि लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका ही प्रक्रिया ही सुरू असते। परंतु मागच्या काही काळामध्ये आता देवरे सरांनी सांगितलं राजकारणाचा अक्षरशः चिखल झालेला आहे। तो चिखल कोणी केला, कसा केला, त्याच्या मागचा हेतू काय, देवाजी 2 मिनिटं, देवाजी हेतू काय हे सगळं बाजूला ठेवा। परंतु ज्या नागरिकांनी अपेक्षित लोकप्रतिनिधी म्हणून आपले कोणीतरी हक्काचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी विधानसभा असेल, लोकसभा असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, अशा संस्थांवरती ज्यावेळेस लोक आपले प्रतिनिधी पाठवतात त्या प्रतिनिधीकडनं काही अपेक्षा असतात आणि मग या अपेक्षा पूर्ण करत असताना मागे कसा आवाज होतोय, पक्षासोबत निष्ठावान आहे होय, कारण आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो आहे त्या पक्षाची एक शिकवण आहे आणि ज्यांनी आम्हाला ह्या लायक इथं बसवले ते समोर असलेले सगळे नागरिक यांची सुद्धा आम्हाला शिकवण आहे आणि म्हणून आम्ही गद्दार आहोत, गद्दार राहणार नाही, आम्ही खुद्दार आहोत। आणि जे गद्दार गेले त्यांना काही दिवसापूर्वी नागरिकांनी त्यांची जागा दाखवून दिली, ज्यांना डोक्यावरती घेतलं 10 वर्ष खासदारकी दिली, परंतु त्यांनी नागरिकांशी, मतदारांशी, पक्षाशी गद्दारी केली आणि शेवटी त्याचं प्रायश्चित्त, त्यांचं फळ म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा घरी बसावं लागलं। आणि मग एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व, मनाने साधं, नावाने राजा, राजाभाऊ होय, खरोखरच मनाने राजा असलेले व्यक्तिमत्व राजाभाऊ आहे। आणि म्हणूनच जनतेने जसं नाव डिक्लेअर झालं तसं राजाभाऊंना डोक्यावरती घेतलं आणि त्या दिवशी खासदार म्हणून त्याशी त्यांना लोकांच्या मनात त्यांनी खासदारकीचा मान सन्मान त्या ठिकाणी मिळवला। या प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे यांनी नागरिकांनी त्यांच्यावर भरभरून केलेलं प्रेम याबद्दल आभार व्यक्त केले। आणि ते औचित्य साधून विलासांना शिंदे यांनी या भागातील लोकांच्या वतीने माझा जो नागरिक सत्कार आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठावर खास करून उपस्थित असलेले अतिशय मोठा आणि चांगला असा एक कार्यक्रम माझ्या सत्कारानिमित्त आदरणीय विलासांनी घेतला। सत्कार होणं गरजेचं आहे का नाही याचा विषय चर्चेचा राहू शकतो, परंतु या सत्कार सोहळ्यापेक्षा आभार सोहळा असं म्हटलं तर वर्ग ठरले, कारण मी खरं तर आपले आभार मानण्यासाठी आलेलो आहे। निवडणूक झाल्यानंतर अण्णांनी सांगितलं तसं कार्यक्रम झाले, निवडणूक झाली, निवडणुकीत विजय मिळाला, परंतु लगेचच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागली, सर्वजण प्रचारात अटकले, त्याच्यानंतर अधिवेशन झालं आणि अधिवेशन संपल्यानंतर अण्णांनी हा कार्यक्रम घेतला। त्यामुळे मध्ये जवळपास 2-1 महिन्यांचा गॅप पडला, अंतर पडलं, परंतु तरीसुद्धा आपण सर्वांनी जे प्रेम निवडणुकीच्या वेळेस दाखवले ते आभार मानणं मला वाटतं चुकीचं आहे। मी या आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो। म्हणून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना आग्रह केला
लढण्याची इच्छा नाही, माझी परिस्थिती नाही, खर्च करू शकत नाही आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितलं आणि उद्धवजींनी तेच नेमकं हेरलं, कारण तितका खर्च करेल. पण एकमेव मनुष्य असं आहे की त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की माझी परिस्थिती नाही आणि आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं हरकत नाही, पण उमेदवारी ही त्यांनाच देणार. आणि खरोखर विश्वास टाकला, किंबहुना पदाधिकाऱ्यांवरती विश्वास टाकला की राजाभाऊंना उमेदवारी दिली आणि त्यानंतर निवडणुकीच्या काळात त्याला काउंटर चेक करण्याचं काम विरोधी ज्या गद्दाराला आपण 10 वर्ष लोकसभेमध्ये पाठवलं, त्यांनी दिलेले आश्वासन कुठे पूर्ण केले नाही. एकही प्रोजेक्ट नाशिक शहरामध्ये आला नाही. या सत्कार सोहळ्यादरम्यान मिसळ पार्टीचे देखील आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंचावर शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, डीजी सूर्यवंशी, महेश भिडे, केशव पोरजे, जगन आगळे, बालम शिरसाट, सुभाष गायधनी, देवानंद बिरारी, हेमलता कांडेकर, अलका गायकवाड, सविता गायकर, नंदिनी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यास माजी नगरसेवक संतोष गायकवाड, विष्णुपंत बेनकुळे, माजी पंचायत समिती नैना गांगुर्डे, माजी नगरसेविका विलास आहेर, उपमहानगर प्रमुख दिनेश सूर्यवंशी, रोशन उन्हाळे, विभाग प्रमुख इक्बाल मणियार, उपविभाग प्रमुख किरण निगळ, उपविभाग प्रमुख अविनाश कडलक, दत्ता जाधव, अप्पासाहेब डोमाळे, राहुल निकम, सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सोबतच पदाधिकारी, प्रभाग क्रमांक 8 मधील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक मित्रमंडळ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.